नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मोताळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना सी 24 तास प्रतिनिधींच्या सतर्कतेनं अटक। 8 व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल। शासनानं देशी दारू दुकानाची वेळ वाढवण्याचा घेतलेला निर्णय हा त्वरित मागे घ्यावा। मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्थेच्या वतीनं नायब तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील आठवडे बाजार हा ग्रामपंचायतीनं बांधलेल्या ओट्यावरती भरवावा यासाठी ग्रामस्थांनी दिलं निवेदन। आणि संविधानिक हक्क अधिकारांच्या संरक्षणासाठी राहुरी इथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं जेल भरो आंदोलन संपन्न। स्वप्नाहून सुंदर फर्निचर। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सी 24 तास प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी मोठ्या सतर्कतेनं मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील शेतकऱ्याची फसवणूक करून पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन केलाय। यामध्ये 8 व्यापाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि त्यांना अटक देखील करण्यात आली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी सतर्क राहावं आणि असा प्रकार पुन्हा घडतोय असं लक्षात येताच पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन बोराखेडी पोलिसांनी केलं आहे। मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील विजय चव्हाण या शेतकऱ्याचा कापूस विक्री करण्यासाठी अकोला जिल्ह्यामधील बार्शी टाकळी येथील 8 व्यापारी आले होते। शेतकऱ्याचा 20 क्विंटल कापूस असताना व्यापाऱ्यांनी वजन काठ्यामध्ये अफरातफर केली आणि केवळ 12 क्विंटल कापूस असल्याचं सांगून 5,800 रुपये क्विंटल प्रमाणे पैसे दिले आणि फरार होण्याचा प्रयत्न केला। मात्र ही गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा शेतकरी आणि व्यापारी यांचा मोताळा येथील डांगे पेट्रोल पंपाजवळ वाद सुरू झाला। त्यावेळी आमचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर त्या ठिकाणी पोहोचले आणि शेतकऱ्याला विचारणा केली आणि व्यापारी यांची कापसानं भरलेली बोलेरो गाडी थांबवून धरम वजन काट्यावरती वजन केलं आणि त्यामधील कापूस हा खाली करून सुद्धा परत वजन करण्यात आलं। यावेळी यामध्ये 690 किलोचा फरक दिसून आलाय। दरम्यान तात्काळ आमच्या प्रतिनिधींनी पोलिसांना ही माहिती दिली आहे आणि पोलीस येणार ही भणक आरोपीला लागताच आरोपी फरार होण्याच्या तयारीमध्ये असताना त्यांचा पाठलाग करण्यात आला। यामध्ये बोलेरो गाडी आणि 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि त्या कापसाचे दुसऱ्या वजन काट्यावरती वजन करण्यात आलं। तेव्हा समजलं की यामध्ये 20 क्विंटल पैकी 8 क्विंटल कापसाची अफरातफर करून 46,000ची फसवणूक करण्यात आली होती आणि यामधनं शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडनं कशी फसवणूक केली जाते ही बाब समोर आली आहे। पोलिसांनी शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरनं 8 व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केले आहेत तर आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। दरम्यान यापुढे शेतकऱ्यांनी सतर्क राहून जर कोणी फसवणूक करत असल्याचं लक्षात आलं तर तात्काळ पोलिसांना कळवावं असं आवाहन बोराखेडी पोलिसांनी केलं आहे। आज रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना मोताळ्यातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मामणकर यांनी आम्हाला फोनवरून कल्पना दिली की मोहेगाव तालुका मोताळा येथील जे शेतकरी आहेत चव्हाण म्हणून
तर त्यांची कापसामध्ये फसवणूक झालेली आहे आणि व्यापाऱ्यांनी फसवणूक करून ते निघून जाण्याच्या तयारीत आहे. तर त्या माहितीवरून तात्काळ आम्ही पोस्टेचे स्टाफ PSI मदन, पोलीस स्टाफ आणि वाहनासह तात्काळ रवाना केले. तर मोताळ्यातील डांगे पेट्रोल पंपाजवळ मलकापूर रोडवर वजन काट्यावर ते सदरचे आरोपी मिळून आले. ते बार्शी टाकळी येथील आहेत आणि त्यांनी 20 क्विंटल मालामध्ये सुमारे 8 क्विंटल मालाची फसवणूक केलेली आहे. 12 क्विंटल माल त्यांनी दाखवलेला होता आणि जवळजवळ शेतकऱ्याची 46,000 रुपयाची फसवणूक झालेली होती. तर त्याप्रमाणे त्यांचा फिर्यादी जबाब तसा नोंदवून भारतीय दंडविधान कलम 420-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि बार्शी टाकळी येथील सुमारे 7 आरोपींना आम्ही आता ताब्यात घेतलेला आहे. एकूण 8 आरोपी आहेत. एक आरोपी पळून निसटून जाण्यात यशस्वी जरी झाला असला तरी त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल. त्याप्रमाणे आरोपींचं वाहन देखील जप्त करण्यात आलेलं आहे. तर आता सदर प्रकरणामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ साहेब, ॲडिशनल SP माननीय डोईफोडे साहेब आणि DYSP श्री गिरीश बोबडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास सदर गुन्ह्याचा करीत आहोत. मी परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की अशा प्रकारे जर आपली काही फसवणूक झाली असेल किंवा होत असेल, त्याबाबत काही संशय निर्माण झाला असेल तर तात्काळ आमचा मोबाईल क्रमांक 7350374286 यावर कळवावं किंवा समक्ष येऊन कळवावं. तात्काळ त्याबाबत कारवाई करण्यात येईल. व आणखी आवाहन करतो की यापूर्वी आणखी शेतकऱ्यांना काही फसवणुकीबाबत संशय असेल तर तात्काळ तशी नावं कळवावीत. संबंधित व्यापाऱ्यांवर अत्यंत परिणामकारक अशी कारवाई करण्यात येईल. माझं नाव विजय बाबुराव चव्हाण आहे. माझ्याकडे 20 क्विंटल कापूस होता. तर 20 क्विंटलमध्ये जे व्यापारीनं मी कापूस दिलं त्या व्यापारीनं फक्त 12 क्विंटलमध्ये तोड केलं होतं. तर आपलं कापूस 20 क्विंटल होतं. तर मी ते डायरेक्ट गाडी धरमकाट्यावर लावली तर कापूस 20 क्विंटल भरला. या व्यापाऱ्यानं मला असं फसवणूक केलं. त्याच्याबद्दल एका पत्रकार सरांनी माझी मदत केली आणि ती गाडीसह ते माणसासह पोलीस ठाण्यात लावले. अशी घटनास्थळ बोराखिंडी. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावरती शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी खारघर येथील कामगारांना एक वेळचं जेवण देण्यात आलंय, तर कामगारांनी देखील या जेवणाचा आस्वाद घेतलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावरती शिवसैनिक मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात. ते त्यांना अभिवादन देण्यासाठी तिथे जात असतात. शिवसेना प्रमुखांना अभिवादन देण्याकरता खारघर येथील बिगारी कामगारांना एक वेळचं जेवण देण्यात आलंय. यावेळी या उपक्रमामध्ये कामगारांनी पोट भरून जेवणाचा आस्वाद घेतलाय. 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी शिकवलाय. या मार्गावरती काम करत राहणार असं यावेळी शिवसेना पनवेल उपनगर प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी सांगितलंय. दरम्यान यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र धाडवे, ज्येष्ठ सल्लागार जगन्नाथ सोनार, शाखा प्रमुख गिरीश गुप्ता, सचिन ठाकूर, निलेश गायकवाड यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज वैशंपायन, C24 तास, मुंबई. पुलं परिवार आणि आशय सांस्कृतिक यांच्या वतीनं आणि स्क्वेअर वनच्या सहयोगानं आयोजित पुलोत्सवामध्ये अर्काईव्ह थिएटर, प्रभात रोड इथे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचं आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय निर्मित पुलंच्या चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी अशोक सराफांनी पुलंप्रती आपल्या भावना व्यक्त केल्यात. विनोद सादर करण्यामागच्या जडणघडणीमध्ये पुलंचा साहित्य आणि कलाकृतींचा मोठा वाटा आहे. पुलंच्या अनेक पुस्तकांचा खजिना माझ्या घरी आहे. पुलंचा विनोद हा शाब्दिक नाहीये, तर तो बिटवीन द लाईन्स असतो.
पु ल हे माझे दैवत आहेत आणि त्यांचे साहित्य संजीवनी आहे, असं मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केलंय. पु ल परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि स्क्वेअर वनच्या सहयोगानं आयोजित पुलोत्सवामध्ये अर्काईव्ह थिएटर, प्रभात रोड इथे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचे आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय निर्मित पुलंच्या चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शांताराम फाउंडेशनचे किरण व्ही शांताराम, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल इथे उपस्थित होते. महाराष्ट्राला संजीवनी स्वरूपामध्ये योगदान देणारी 2 व्यक्तिमत्व म्हणजे पु ल आणि लता मंगेशकर. पुलंच्या विनोदामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला नवीन अर्थ गवसतात. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी आणि नव्यानं या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्यांनी पुलंच्या बहुआयामी विनोद शैलीचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या पुस्तकांच्या वाचनाची पारायणं केली पाहिजेत. तसेच पुलंच्या स्मृती चिरकाळ टिकवण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेऊन कायम प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे, असं मत यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केलंय. मी स्वतःला आज फारच मी भाग्यवान समजतो. म्हणजे कल्पनाच मला करवत नाही अशा रीतीने की या उत्सवाचा मी उद्घाटक आहे. मी उद्घाटन केलंय, माझ्यातर्फे झालेलं आहे. या उत्सवाचा मी पण एक भाग आहे. याचा मला मनापासून आनंद होतोय. जेव्हा किरणजींचा मला फोन आला की अशोक असं असं आणि करायला पाहिजे, मी हो लगेच हो म्हटलं. नाही म्हणणार काय हो. पु ल देशपांडेंच्या त्यांच्या नावानं होणारा उत्सव मी नाही म्हणू शकतो, कधीच शक्य होणार नाही. मी लगेच हो म्हटलं त्यांना. मी येणार, कुठल्याही परिस्थितीत मी येणार. त्यासाठी मी माझं आजचं शूटिंग कॅन्सल करून पुढे टाकलं. पण म्हटलं मी आजच्या दिवशी आहे, कारण मला बाहेर राहायलाच पाहिजे. कारण मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच पु ल देशपांडे हे माझं दैवत आहे. मी जो विनोद सादर करतो त्याची जडणघडण जर तुम्ही म्हणाल, ही सगळी भाईंच्या पुस्तकावर अवलंबून आहे. त्यांची पुस्तकं वाचून 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 त्यातले विनोद शोधून, कारण भाईंच्या पुस्तकांची मजा अशी आहे की त्यांचा डायलॉग विनोद फार कमी आहेत, शाब्दिक विनोद. पण त्यांचा विनोद हा शोधावा लागतो. बिटवीन द लाईन्स आहे त्यांचा विनोद. त्यांचा विनोद हा निरीक्षण शक्तीवरचा विनोद आहे, इमॅजिनेशनवरचा आहे. नंतर तुम्ही त्याच्यातून काढायला लागतं. तुम्ही जेव्हा दरवेळेला जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला एक नवीनच एक जागा सापडते. आणि ही नवीन जागा सापडण्यात माझं आत्तापर्यंतचं आयुष्य गेलं. माझी संजीवनी आहे ती की कधी जर मला अतिशय नैराश्य आलं किंवा कंटाळा आला, तर काय करावं, काही नाही, असं झालं की मी एक पुस्तक काढतो आणि त्यांचं वाचतो. आणि ते पुस्तक काढणं म्हणजे सांगायला गोष्ट तर मजा वाटेल किंवा एका बिलीव्ह नाही करणार, पण मी ते पुस्तक वाचल्यानंतर मी परत फ्रेश होतो. मी परत तेवढाच असतो. म्हणजे हा असं मोठा नाही, पण मला ते माझ्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येऊन जातं आणि मी परत फ्रेश होतो. आपल्या महाराष्ट्रात अशी 2च व्यक्तिमत्व आहे की जी मराठी माणसाच्या आयुष्यामधली संजीवनी आहे, असं मी म्हणेन. एक म्हणजे पु ल देशपांडे आणि दुसरे लता मंगेशकर. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शासनानं देशी दारूची दुकानाची वेळ 2 तासांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. तो त्वरित मागे घेण्यात यावा, यासाठी राहुरी येथील मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्थेनं सरकारचा निषेध केलाय. दरम्यान या मागणीचं निवेदन राहुरी येथील नायब तहसीलदार सौ चव्हाण यांना देण्यात आलंय. राज्य शासनाच्या गृह विभागानं देशी दारू दुकानाची वेळ 2 तासांनी वाढवण्याचा जो निर्णय घेतला आहे, हा निर्णय शासनानं त्वरित मागे घ्यावा, यासाठी राहुरी येथील मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्थेनं महाराष्ट्र सरकारचा धिक्कार केलाय. याविषयीचं निवेदन राहुरी येथील तहसील कार्यालयामधील नायब तहसीलदार सौ चव्हाण मॅडम यांना देण्यात आलंय. या निवेदनामध्ये म्हटलंय की राज्य शासनाच्या गृह विभागानं देशी दारू दुकानाची वेळ सकाळी 10 ऐवजी 8 वाजता करण्याचा निर्णय घेतलाय. पूर्वी ही वेळ सकाळी 10 ते रात्री 10 अशी होती. या निर्णयामुळे गरीब कुटुंबावरती भीषण परिणाम होणार आहे. लाखो गरीब कुटुंब देशी दारूचे बळी गेलेले आहेत. ही दारू शरीराला घातक असते. या निर्णयापूर्वी दुकानं सकाळी उशिरा उघडत असल्यामुळे दारूबाज लोक किमान सकाळी मजुरीला आणि आपल्या कामधंद्याला जात होते. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे आता दारू पिणारे अगदी सकाळीच दारू प्यायला जातील. त्यामुळे जास्त दारू पिले तर झिंगून कामाला जाण्याची शक्यता जास्त आहे. याविषयी मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब येवले म्हणाले की शासनानं घेतलेला निर्णय हा घातक आहे. दारूची दुकानं 24 तास उघडी करण्याच्या दिशेनंही वाटचाल सुरू आहे. दारूच्या दुकानामधनं जास्तीत जास्त महसूल काढण्यासाठी ही दुकानं जास्त वेळ उघडी ठेवायची असे आता भाजप सरकारचं धोरण आहे. दारू नियंत्रण करू अशी शासनाची दारूविषयी भूमिका आहे, परंतु सरकारचा मात्र सध्या उलट प्रवास सुरू आहे. या निर्णयाचा धिक्कार करत शासनानं घेतलेला निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे शासनाला करण्यात आली आहे. यावेळी भाऊसाहेब येवले, डॉक्टर मधुसूदन माहेश्वरी, भाऊसाहेब साबळे, साहेबराव गाडे, समीर शेख सर, नारायण धोंगडे, नुराभाई पठाण, राजेंद्र चुंबलकर, प्रदीप हिवाळे, सौ मंगल बेल्हेकर आदी इथे उपस्थित होते. तर आज या ठिकाणी राहुरी तहसीलदार कार्यालयात आपण जो शासनाने निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रभर सकाळी 8 वाजता दारूचे दुकानं सुरू होतील, हा निर्णय राज्याच्या दृष्टीने घातक आहे आणि विनाशाकडे जाणारा आहे. याचं कारण असं आहे की जे युवक आहेत, हे युवक दारूच्या आहारी जे जात आहेत त्याचं प्रमाण आणखीन वाढेल. आणि मला वाटतं आहे की हा निर्णय असा आहे की पुढे भविष्य काळात शासनाला 24 तास दारूचे दुकानं उघडी ठेवायची आहे आणि त्या दारूचे दुकानं उघडी ठेवून त्यांना महसूल वाढवायचा आहे. एकीकडे शासन म्हणतं की व्यसनाचं प्रमाण कमी झालं पाहिजे, त्यांचं दारूबंदी खातं आहे. दुसरीकडे शासन असे निर्णय घेतं आहे की त्या निर्णयाद्वारे जनतेचे जे विकास आहे तो विकास होण्याऐवजी ही जी युवा पिढी आहे, समाज आहे, हे उद्ध्वस्त करण्याचं एक षडयंत्र सुरू आहे. आणि हा निर्णय शासनाने मागे घ्यावा, कारण आताच या ठिकाणी दारूबंदी समिती आणि मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्था यांच्या वतीने आपण हे निवेदन दिलेलं आहे. नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तहसीलदारला हे निवेदन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर विविध ठिकाणी तहसील कार्यालय, जिल्हाधिकार्यालय यांना निवेदन देण्यात येत आहे. तर माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना, की आपण हा निर्णय राज्यातला खड्ड्यात घेऊन जाणारा आहे. आता नजीकच्या काळात निवडणुका येत आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये दारूचं प्रमाण आणखीन वाढण्याची शक्यता या निर्णयामुळे वाढलेली आहे. तर शासनाने काय करावं की हा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि आणखीन निर्बंध कसे आणता येईल, उलट त्यांनी बघायला पाहिजे की दारूबंदी कशी आणता येईल. कमीत कमी नवीन कारखान्याला परवानगी देऊ नये आणि ज्यांच्यावर निर्बंध आणावेत, आता लहान मुलांना दारू द्यायला नाही पाहिजे, दुकानातून ती दिली जाते. आणि मग हे जे नियम आहे की मंदिरापासून दुकान नको, लांब पाहिजे, काही काही ठिकाणी ते आढळून येतं. शासनाने हेच नियम कठोर लादले पाहिजे. ही झाली शासनाची बाजूला. दुसऱ्या बाजूला आमच्या जनतेला सुद्धा आव्हान आहे की आपण समाजाचा एक घटक आहे. शासन काम करेल, निर्णय मागे घेईल, आम्ही शासनावर दबावही आणू वेळ प्रसंगी. पण आपण सुद्धा जर आपल्या गल्लीमध्ये, गावामध्ये जर मंदिराजवळ, शाळेजवळ जर दारूचे दुकान असतील तर आपण त्याला विरोध करून त्याचा ठराव तहसीलदारांकडे देऊन त्यामध्ये विरोध करावा आणि जी दारूबंदी जी आहे ती यशस्वी झाली पाहिजे.
आणि त्या दृष्टिकोनातून माझी विनंती आहे शासनाला की आम्ही आज पहिल्या टप्प्यामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदनाचा आपण आदर करावा आणि आपण जो निर्णय घेतलेला आहे सकाळी 8 वाजता दारूचे दुकान उघडायचे तर तो मी म्हणतो दुपारी घ्या, तुम्ही 12च्या नंतर उघडायचा निर्णय घ्या. कारण काय दारू हे जीवन आवश्यक नाही. हॉटेलला ते परवानगी तुम्ही 8 ऐवजी पहाटे 5ची द्या, आमचं काय म्हणणं नाही. परंतु तुम्ही दारूच्या दुकानाला जर परवानगी दिली तर त्यातून अवैध धंदे वाढतील. आणखी युवा पिढी जी आहे, कारण युवा वर्ग आपल्या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यावर विपरीत परिणाम येतो. आजच बघितलं तर अनेक ठिकाणी जे युवकांना नोकऱ्या नाही ते जमिनी विकतायत, घरातल्या वस्तू विकतायत, मुलांचे दागिने विकतायत. आणि हे जर असं चित्र असेल आणि हे चित्र बदलायचं असेल तर हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मला शासनाला विनंती आहे आणि मला खात्री आहे की शासन हा निर्णय मागे घेईन. धन्यवाद. दारूबंदीसाठी शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो मागे घ्यावा आणि 8ला जे दुकानं उघडतात त्याचं 8ला जे दुकानं उघडतात ते 12च्या नंतर उघडावं. त्याच्यापासून खूप त्रास आहे. आम्ही सगळ्या महिलांनी डिग्रेसमध्ये दारूबंदी केलेली आहे आणि त्याच्यापासून सगळ्यांनाच, महिलांना, लहान मुलांना, सगळ्यांनाच त्रास आहे. याचा शासनाने विचार करावा. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. देशामध्ये सगळीकडे दिवाळी सण साजरा होत असताना कर्जत तालुक्यातील धाबेवाडीच्या नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी दिवस रात्र वनवन भटकंती करावी लागते. पाठपुरावा करून देखील पाण्याची समस्या मात्र कायमच आहे. सरकारने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष द्यावं अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्याची 71 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही गावकुसामध्ये स्वातंत्र्याचा वारा शिरलेला दिसत नाहीये. हे दृश्य आहे कर्जत तालुक्यातील धाबेवाडी येथील. महिला वर्ग असो की शाळकरी मुली पिण्याच्या पाण्यासाठी जीव मुठीमध्ये धरून दिवस रात्र पाण्याच्या शोधामध्ये त्यांना घराबाहेर पडावंच लागतं आणि त्यामुळे त्यांना आपली दिवाळी देखील पाण्याच्या शोधामध्येच घालवावी लागली आहे. सकाळी उठलं की पाण्याचा घोर. पावसाळ्यामध्ये सुद्धा काहीशी हीच परिस्थिती. धाबेवाडी, घुटेवाडी, बांगरवाडी किंवा बेटरवाडी चारही वाड्यांच्या ग्रामस्थांना पाण्याचा मोठा प्रश्न. पावसाळा असो की आणखी कुठलेही दिवस पाण्याची समस्या मात्र कायमच. आजही पाण्यासाठी या चारही वाड्यांच्या डवऱ्यावरचा पाण्यासाठीचा संघर्ष कायम आहे. एखादा डवरा आटला की दुसरा डवरा शोधणं अशी ग्रामस्थांची पाण्यासाठी ससे होलपट सुरू आहे. 2 गावं जोडतील अशा मध्यभागी 50 वर्षापासूनची विहीर शासनाच्या योजनेमधनं बांधण्यात आली आहे. या विहिरीवरती जाण्यासाठीचा मार्ग मुंबईच्या फार्म हाऊसवाल्यांनी काही आश्वासनांच्या जोरावरती ग्रामस्थांकडनं अडवून ठेवलाय. दरम्यान त्यामुळेच येथील ग्रामस्थांना अधिकच लांबून पाणी आणावं लागतंय. ज्यांच्याकडे सायकल, मोटरसायकल किंवा बैलगाडी आहे त्यांना पाणी सहज आणणं शक्य होतं, पण ज्यांना डोक्यावरनं पाणी आणावं लागतं त्यांचं काय? या विहिरीवरती डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत जेमतेम पाणी शिल्लक असतं, पण या विहिरी त्यानंतर पूर्णपणे आटून जातात आणि त्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमामधनं आठवड्यामधनं 2 वेळा वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो, पण हे पाणी अर्ध्या तासामध्ये संपतं. एकीकडे सरकार गाव हगंदारी मुक्तीच्या घोषणा करतंय, मात्र इथे तर प्यायलाच पाणी नाहीये, मग शौचालयाचं काय हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा मात्र घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात मात्र कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीयेत. येथील अधिकारी वर्ग या समस्यांकडे लक्ष सुद्धा देत नाहीत. पाण्याची समस्या सुटू शकते. या गावाला लागून एक डॅम आहे. या डॅमवरती 12ही महिने पाणी असतं. सध्या या डॅमचा उपयोग एकाच वाडीसाठी होतोय. मायबाप सरकारनं या डॅमचं पाणी गावाच्या मध्यभागी एक टाकी बांधून त्यामध्ये जमा केलं तर त्यापासनं 4 वाड्यांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दरम्यान किमान घोटभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागणाऱ्या गावकऱ्यांच्या व्यथा सरकारला समजणार तरी कधी हा मोठा प्रश्न आहे. राज वैशंपायन, C24 तास, मुंबई.
शाळेमधील दिवस काही निराळेच असतात, अगदी अविस्मरणीय. या शालेय गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी आटपाडी तालुक्यातील दिघंची इथे तब्बल 22 वर्षांनंतर वर्गमित्र आणि सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं होतं. कडूगोड आठवणींना उजाळा देऊन अनेक उपक्रम राबवत हा आगळा वेगळा मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये इथे साजरा करण्यात आला. शाळा आणि शिक्षण हा माणसाच्या आयुष्यामधला अविभाज्य घटक आहे. शिक्षणाचे हे दिवस खऱ्या अर्थानं वैभवशाली असतात, अविस्मरणीय असतात. ते दिवस आठवले की मन गलबलून जातं. आपल्या जीवनामधील आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना सहकार्य करण्याच्या उद्देशानं वर्गमित्रांनी तब्बल 22 वर्षांनंतर आटपाडी तालुक्यातील दिघंची इथे स्नेहमेळावा घेतलाय. कोल्हापूर जिल्ह्यामधील गारगोटी इथे BA-BEdचं शिक्षण घेतल्यानंतर जो तो आपल्या कामामध्ये व्यस्त झाला. तब्बल 22 वर्षांनंतर एकत्र येत इथे स्नेहमेळाव्याचं नियोजन करण्यात आलं. ऋणानुबंध मेळाव्यास राज्यामधील सर्व शिक्षक वर्गमित्र एकत्र आले होते. जुन्या आठवणींनी सर्वच जण यावेळी गहिवरले होते. यावेळी पुस्तक प्रकाशन सोहळा, कथा आणि कवितांचा आस्वाद देखील घेण्यात आला. कोल्हापूर येथील साहित्यिक रमेश वारके यांनी जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या मित्रांच्या जीवनावरती आधारित घटनांवरती लिहिलेल्या स्नेहबंध या पुस्तकाचं प्रकाशन मित्रांच्याच हस्ते मोठ्या उत्साहात यावेळी करण्यात आलं. तर या प्रसंगी सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तानाजी माने यांची निवड झाल्याबद्दल, तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लातूरच्या बापू मेंढेकर, फलटणचे विजय शिंदे, साहित्य क्षेत्रामध्ये कार्य करणारे कोल्हापूरचे रमेश वारके, संजय वारके, समृद्ध वाचनालय चळवळ सुरू करून कोकणामध्ये ग्रंथालय स्थापन करणारे राजापूरचे भानू गोंडाळ, कोवडचे रामदास बिरजे, मारुती काणूरकर यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना सोलापूर जिल्ह्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने म्हणाले की यशस्वी मित्रांबद्दल बोलताना आपण तो माझा मित्र आहे असं नेहमी सांगतो, पण संकटामध्ये सापडलेल्या मित्रांबद्दल बोलताना मी त्याचा मित्र आहे हे आवर्जून सांगायला हवं. लातूरचे बापू मेंढेकर यावेळी म्हणाले की मित्रांच्या आनंदामध्ये बोलवल्याशिवाय जायचं नाही, मात्र तो दुःखामध्ये असेल तर बोलवायची वाट पाहायची नाही, हा नियम आहे. म्हणून सुखदुःखाशी समरस होणं हे मित्रत्वाचे खरे नाते आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. यावेळी शहाजी हातेकर, राजेंद्र देशमुख, बिरू माने, सुरेश यादव, KP आलदर, साहित्यिक रमेश वारके, संजय वारके, सदाशिव करडे, मनोहर खाडे, भानू गोंडाळ, राजू आवरे, युवराज पताडे, नरसिंह चौगले, रवी बर्गे, युवराज सांगळे, संजय सोनवलकर, संजय जाधव, राजू दवर्डेकर, नवनाथ आजबे, चंद्रकांत मेथे, रावसाहेब मगर, धनाजी सरगर, संजय जाधव, मारुती काणोरकर यांच्यासह राज्यामधील शिक्षक इथे उपस्थित होते. आणि मला त्याची भाकरी त्यावेळेला आठवली आणि ती गाय मी त्या पुढे गेलो आणि माझ्या अंगावर घेतली आणि मी त्या पावसाळ्याला वाचला करतो पायानं आपण त्याला पडल्याला उठता येत नव्हतं. आणि ह्या ज्या खऱ्या आठवणी येत्या आयुष्यात कुणाकडे बघून कसं जगावं, तर मला नेहमी मनोचा हेवा वाटायचा तो अतिशय पर्सनॅलिटी रोज दूध घालून येणारा. मला वाटायचं आहे आपल्याला आयुष्यात कधी असं बघून मिळणार. आणि मग सेकंड इयरला असताना त्या खानावळी जेवण करता खानावळीत काम करता मी खानावळीत काम केलं. टेबल पुसली, माझ्या छान मित्रांना आणि काही मुलींना सुद्धा जेवण वाढलं. हा त्यांनी उचलले सद्गुरू मेसमध्ये टेबलही उचलले. त्याच्या सातारा आणि कोल्हापूर जेवण खायला गेलं हे स्वादिष्ट आणि हा सन्माननीय मेळावा जुन्या आठवणी पुन्हा एकदा पटलावर आल्या. आणि रात्रीच्या वेळेस आपण जेवण करून जो काही आनंद लुटला, मला असं वाटलं की त्या गारगोटीच्या हॉस्टेलमधलाच आनंद चालला आहे. आणि तशा पद्धतीनं बाकीचं सर्व व्याप हे सगळं आम्ही विसरून रात्री पुन्हा एकदा 20 वर्षापूर्वी आम्ही जसे होतो तसे. समाधान मातुगडे, C24 तास, कोल्हापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील आठवडे बाजार हा राष्ट्रीय महामार्गावरती भरतोय. इथे व्यापाऱ्यांसह खरेदीदारांच्या जीवितास त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने बांधलेल्या ओट्यावरती आठवडे बाजार भरवण्यात यावा अशी मागणी व्यापारी आणि ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायतीला केली आहे. दरम्यान मागणीचं निवेदन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आलंय. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील आठवडे बाजार हा ओट्यावरती भरवण्यात यावा यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिलंय. तालुक्यामधील तिसगाव येथील आठवडे बाजार अद्याप राष्ट्रीय महामार्ग इथे भरतोय. यामुळे व्यापाऱ्यांसह खरेदीदारांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. आठवडे बाजार ग्रामपंचायतीनं नव्यानं बांधलेल्या ओट्यावरती भरवावा अशी मागणी प्रदीप ससाने, उदय लवांडे, भारत गरुडकर, सोमनाथ नरवडे, विश्वनाथ शेटे यांनी केली आहे. तिसगाव आठवडे बाजार गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरती भरतोय. या बाजारामध्ये अनेक भाजी विक्रेते आपला जीव धोक्यामध्ये घालून महामार्गावरती भाजी विक्री करतात. बाजाराच्या दिवशी महामार्गावरती वाहतुकीची मोठी कोंडी होते. तसेच बाजाराच्या दिवशी पोलीस देखील नसतात. त्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीनं नव्यानं बांधलेल्या ओट्यावरती भाजी विक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था करून द्यावी. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची, सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था देखील इथे करण्यात यावी अशी मागणी व्यापारी आणि प्रदीप ससाने यांनी केली आहे. दरम्यान या मागणीचं निवेदन ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सावंत यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आलंय. जर लवकरात लवकर ही मागणी मान्य झाली नाही तर गुरुवारी बाजार भरू देणार नाही आणि आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी प्रदीप ससाने, पद्माकर पाथरे, मेजर उदय लवांडे, अमोल वाबळे, भारत गरुडकर, सोमनाथ नरवडे, विश्वनाथ शेटे, पावलस शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य आहे आणि जो आमचा बाजार भरतोय हा नॅशनल हायवे चालल्यामुळं ह्या बाजाराची इतकी अडचण झाली आणि ग्रामपंचायतने इतकी सुविधा दिलेली आहे. पिविंग ब्लॉक बसवलेत, आज 35 लाखाचं काम केलेलं आहे आणि ते मोकळे पडलेले आहे. तिथं व्यापारी वर्ग वगैरे काही बसत नाहीत आणि याची प्रशासनाने म्हणजे डिपार्टमेंटनी वगैरे याची आपले यांनी पद्धतीने बा त्यांना बसवणे. आम्ही बसवलं तर लोक भांडणावर येतात, व्यापारी वर्ग हे बाहेरचे. तर याच्यासाठी हे रोडचे एखाद्या दिवशी आज 20 टायर 22 टायर गाड्या जातात नॅशनल हायवे. एखाद्या गाडीचं जर ब्रेक फेल झालं, ही जर हानी झाली तर याला कोण जिम्मेदार? याच्यासाठी की हे व्यापारी वर्गाने यांनी सर्वांनी ग्रामपंचायतला सहकार्य करावं आणि रोड सोडून आतमध्ये भरपूर जागा आहे आणि त्या जागेचा उपयोग घ्यावा, एवढंच आमचं सांगणं आहे. ग्रामपंचायतीने इतकी सोय केलेली वाटेची, त्याची बाजार आतमध्ये आला पाहिजे. इकडे काय एवढं गिऱ्हाईक चालत नाही. लाईनशीर सगळे दुकानदार इकडे आले पाहिजे. तर निधी मंजूर करून आणलेला ग्रामपंचायतीचा उपयोग व्हायला पाहिजे. सगळे रोडवरमध्ये ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी बाजार इकडे आणण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना विनंती आहे. तर बाजार करून आम्हाला तिकडे जावं लागेल रोडला बसायला, अशी वेळ आलेली आहे. या ठिकाणी जो बाजार भरत आहे तिसगावला, या ठिकाणी आम्ही जे फळ विक्रेते आहेत तर आमची अशी इच्छा आहे की आम्हा सर्व फळ विक्रेत्यांसाठी एक ग्रामपंचायतने सेपरेट व्यवस्था करून देण्यात यावी. कारण की या ठिकाणी तिसगाव या ठिकाणी नगरचे आहे, नेवासा आहे, शेवगाव आहे, पातळे आहे, अनेक ठिकाणून आमचे सर्व व्यापारी फळ विक्रेते येत आहेत आणि या परिस्थितीला या भाजीवाल्याच्या मार्केटला बसून फळ विकावं लागत आहे. तर पर्याय व्यवस्था जसं सुकटवाल्यांची एक लाईन आहे, शेववाल्यांची एक लाईन आहे, तशी एक आमची फळवाल्यांची एक सेपरेट लाईन करून देण्यात यावी ग्रामपंचायतने. आणि जे ग्रामपंचायतने जे वटे बनवलेत त्या ठिकाणी या सर्व बाजारची व्यवस्था करून देण्यात यावी अशी आमची ग्रामपंचायतला प्रशासनाला विनंती आहे. आम्ही वेळोवेळी तोंडी स्वरूपात, लेखी स्वरूपामध्ये आणि सर्व प्रकारे शासनाला निवेदन देऊन सुद्धा या तिसगावच्या बाजारची काही व्यवस्था होत नाहीये. तर कृपया प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं. वृत्तसंकलन विभाग C24 तास पाथर्डी. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. वाशिम जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करा, दुष्काळग्रस्त भागामध्ये रोजगार हमीची कामं सुरू करा, त्यासोबतच मागील हंगामामध्ये नाफेडच्या वतीनं खरेदी झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित पैसे द्या या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर खासदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शासनानं मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही तर यापुढे उग्र आंदोलन करू असा इशारा भावना गवळी यांनी यावेळी दिलाय. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 1000 रुपये तुरीमागचे जे काही सरकार देणार होते ते दिले गेलेले नाहीत. नाफेडचे जे काही खरेदी विक्री होते ते अजून सुरू झालेली नाही. त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईनचा एक मोठा विषय या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे की शेतकऱ्यांचे तूर आणि हरभरा घेतला गेला परंतु त्यांना ऑनलाईन टाकल्या गेलेलं नाही किंवा नाफेडमधले त्या ठिकाणी नोंदी त्यांच्या नाहीत. अशा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे. आता ही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी रोजगार हमीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू करायला पाहिजे ते झालेले नाहीत. पहिले कामं जी सुरू आहेत त्याचे मास्टर काढले गेलेले नाहीत आणि म्हणून रोजगार हमीचा मोठा प्रश्न आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काही जिल्हा स्तरावरचे आहेत, काही राज्य स्तरावरचे आहेत आणि हे सगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी शिवसेना ठिय्या आंदोलन करते आहे. प्रकाश आडे, C24 तास, वाशिम. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या गरजू मुलांना कपडे, चप्पल, शूज, छत्री, रेनकोट आदी वस्तूंचं वाटप विश्वशांती महाबोधी सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलंय. दरवर्षीच फाउंडेशनच्या वतीनं असे समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. विश्वशांती महाबोधी सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या गरजू मुलांना कपडे, चप्पल, शूज, छत्री आणि रेनकोटचं वाटप करण्यात आलं. आत्ताच दिवाळी सण संपलाय परंतु ऊस तोडणी कामगारांना आणि त्यांच्या मुलांना परिस्थिती अभावी नवीन कपडे मिळत नाहीत. म्हणूनच विश्वशांती महाबोधी सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं या वस्तूंचं वाटप करण्यात आलं आहे. विश्वशांती महाबोधी सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन दरवर्षी असे समाज उपयोगी उपक्रम राबवत असतं. गेल्या वर्षी संस्थेच्या वतीनं पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी डोंगर माथ्यावरती पॉट लावण्यात आले होते. या कामी संस्थेचे अध्यक्ष जंबोदीप वैराळ यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी प्रसाद येवले, अरुणराव रुपवते, रमेश वाकचौरे, निखिल जगताप, सुधाकर आहिरे, प्रकाश रुपवते, प्रतीक वाकचौरे, सुशांत पवार, प्रवीण देठे, नितीन जगताप, राजेंद्र ठावरे आदी इथे उपस्थित होते. VMS फाउंडेशन मागील 5 वर्षापासून गोरगरिबांसाठी व गरजू विद्यार्थ्यांसाठी सोशल वर्क करत आहे आणि ह्या वर्कमधून आम्ही लहान मुलांना व गरीब मुलांना शालेय पुस्तके, त्याच्यानंतर कपडे वाटप व इतर कार्यक्रम आम्ही नेहमी संस्थेच्या माध्यमातून करत असतो. आज आपण काय करता येईल? आजचा कार्यक्रम आहे ते अकोला तालुक्यामध्ये साखर कारखान्याजवळ काही शेतकऱ्यांना कपडे वाटप, शू वाटप आणि चप्पल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि असे उपक्रम आम्ही प्रत्येक वर्षी गावोगावी खेडोपाडी करत असतो. ओके. विश्वशांती महाबोधी फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी ऊसतोड शेतमजुरांची मुलं यांना कपडे वाटण्याचा कार्यक्रम झालेला आहे. कपडे वाटप, त्याच्याबरोबर चप्पल वाटप, अशा प्रकारची वाटप या ठिकाणी या फाउंडेशनच्या वतीनं झालेलं आहे. खरं म्हणजे नुकतीच दिवाळी संपलेली आहे. दिवाळीमध्ये नवीन कपडे घ्यावे लागतात, नवीन कपडे घालून दिवाळी साजरी करावी लागते. पण या ऊसतोड शेतमजुरांच्या आर्थिक परिस्थिती एवढी नाजूक असते की त्यांना तशा प्रकारचे कपडेसुद्धा मिळू शकत नाही आणि मग त्यांच्यापर्यंत ही नवीन कपडे पोहोचवण्याचं काम या फाउंडेशनच्या वतीनं होतं आहे. खरं म्हणजे या फाउंडेशन चा हा जो कार्यक्रम आहे अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे. अशाच प्रकारचा कार्यक्रम म्हणजे जो या संपूर्ण याच्यामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये हा खारीचा वाटा या फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी होतोय. या फाउंडेशनला आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त. महाबोधी सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेअंतर्गत आम्ही विविध असे उपक्रम आयोजित करत असतो. तरी गेल्या वर्षी आपण एक उपक्रम आयोजित केला होता की पशुपक्ष्यांसाठी आणि प्राणी मात्रासाठी आपण खाण्यापिण्याची आणि त्यांना सहजरित्या पाणी कसं अवेलेबल होईल या दृष्टिकोनातून आपण कंटेनर आणि काही बॉटल्स या एकत्रित करून एक असं उपकरण तयार केलं होतं जेणेकरून पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्नधान्य सहजरित्या उपलब्ध होईल. त्याच्यासाठी गहू, तांदूळ वगैरे असे खायचे पदार्थ जे आपण एकत्र करून
तो उपक्रम गेल्या वर्षी साध्य केला होता. त्याचप्रमाणे ह्याही वर्षी आपण त्याच प्रकारचा एक उपक्रम केलाय, पण गेल्या वर्षी आपण प्राणी मात्रासाठी केलं होतं आणि ह्या वर्षी आपण गोरगरीब मुलांसाठी, गोरगरीब जनतेसाठी आपण उपक्रम करत आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आपण गरीब जनतेसाठी काही कपडे, चप्पल, लहान मुलांसाठी चप्पल्स वगैरे आणि तत्सम उपकरणं आपण अवेलेबल केलेले आहेत आणि ते आपण आज या ठिकाणी वितरित करणार आहोत. सचिन खरात, C24 तास, अकोले. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. संविधान बचाव लोकतंत्र बचाव अभियानाअंतर्गत संपूर्ण देशामध्ये 31 राज्यांमध्ये बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समस्त बहुजन समाजाच्या जागृतीसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रा काढण्यात येते आहे. संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळी मनुवादी सरकारच्या विरोधामध्ये जेलभरो आंदोलन सुरू आहे. दरम्यान राहुरीमध्ये संजय संसारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना निवेदन देण्यात आलं. संविधान बचाव लोकतंत्र बचाव अभियानाअंतर्गत संपूर्ण देशामध्ये 31 राज्यांमध्ये बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समस्त बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रा काढण्यात येते आहे. संपूर्ण देशभरामध्ये 31 राज्यांमधील 550 जिल्ह्यामध्ये आणि 4000 तहसीलमध्ये सुमारे 30 लाख कार्यकर्त्यांनी एकाच वेळी मनुवादी सरकारच्या विरोधामध्ये जेलभरो आंदोलन केले. संविधानाच्या कलम 19चे समर्थन करण्यासाठी, EVM मशीनला विरोध करण्यासाठी, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लोकांवरती मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये, भटके, विमुक्त, OBC तसेच धर्म परावर्तित लोकांवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध तसेच खाजगीकरण करून संविधानामधील आरक्षण धोरणाला संपवण्याच्या विरोधामध्ये आपल्या संविधानिक हक्क अधिकाराच्या संरक्षणासाठी राहुरी इथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन हे राहुरी तालुक्यातील संजय संसारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. या प्रसंगी शहरामधील नव्या पेठेमध्ये रॅली काढण्यात आली आहे. यावेळी घोषणांनी शहर दणाणून गेलं होतं. तालुक्यामधील अनेक संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी इथे उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना निवेदन देण्यात आले आणि भाजप सरकार आणि त्यांच्या तालावरती नाचणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर रमेश पवार, फिरोज शेख, सचिन पवार, संतोष वाघमारे, संदीप पाळंदे, दगडू बर्डे, कांतीलाल जगधने, आबा पवार, विजय पवार, फकीरचंद फुणगे, रोहित पाटोळे, संदीप पवार,
अमर सातुरे, गोरक्षनाथ भालेराव, मयूर पवार, विनीत बर्डे, संदीप बर्डे, विश्वास जगधने, अक्षय पवार, सुनील पवार, अतुल पवार, सोमनाथ फुलकर, प्रकाश ओहोळ, विकास बोरुडे, करण माळी, युवराज पारडे, मुकेश पटेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सदर आंदोलन आम्ही सर्व मूलनिवासी बहुजन संविधानाच्या कक्षेमध्ये राहून करत आहोत. देशामधील मनोवादी व्यवस्था जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर भविष्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये राज्यव्यापी जन आंदोलन उभारू, असं यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये सर्व तहसील लेवलला आम्ही जेल भरो आंदोलन करत आहोत. हे जेल भरो आंदोलन करण्यामागचा जो उद्देश आहे, संविधानाने जे आम्हाला मौलिक अधिकार दिलेले आहे त्या मौलिक अधिकाराचं या देशामध्ये हे केंद्रातलं सरकार असन किंवा भाजपा शासित जो प्रदेश आहे त्या ठिकाणचं सरकार असेल, आमच्या हक्क अधिकारावर गदा आणण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. म्हणून आम्ही संपूर्ण देशभरामध्ये हे जेल भरो आंदोलन करत आहोत. 22 ऑक्टोबरला गुजरातच्या अहमदाबाद या शहरामध्ये बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक मान्यवर वामन मेश्राम साहेब यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आणि त्या ठिकाणी कारण नसताना तिथल्या पोलीस प्रशासनाने आमच्या बहुजन क्रांती मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्यांवर, महिला असतील, युवक असतील, बालका असतील, अशा ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आमचं म्हणणं एवढंच आहे, त्या ठिकाणी आम्ही संविधानाच्या दायऱ्यामध्ये, संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आंदोलन करत होतो, त्या ठिकाणी कार्यक्रम घेत होतो, परंतु तिथल्या आडमोठ्या प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्याचं काही कारण नसताना त्या ठिकाणी लाठीचार्ज केला. कारण हे जे सरकार आहे ते इथल्या मूलनिवासी बहुजनांच्या विरोधातलं सरकार आहे. त्यामुळं आमच्या माता भगिनी असतील, युवक असतील किंवा लहान बालका असतील, या लोकांवर त्या ठिकाणी अहमदाबादच्या पोलीस प्रशासनाने अत्याचार केले. या अत्याचाराच्या विरोधात त्याचबरोबर EVM मशीनमध्ये जो अपहार करून हे जे सरकार बनत आहेत त्या EVMवर बंदी आणावी. त्याचबरोबर देशभरामध्ये जो SC असन, ST असन किंवा मुस्लिम मायनॉरिटी असन, या समुदायावर महिला असतील, या सर्व समुदायावर जे अत्याचार होत आहेत याच्या विरोधात, त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन, हे जेल भरो आंदोलन करत आहोत. कारण जर आमचे हक्क सामाजिक रजिस्टर्ड सामाजिक संघटना आहे जो अनुसूचित जाती, जनजाती, OBC, धर्मपरिवर्तित अल्पसंख्याक व महिलांमध्ये जागृतीचं काम करत आहे. पूर्ण भारत देशामध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून परिवर्तन यात्रा ही चालू केली होती. तर त्याचाच एक भाग म्हणून गुजरातमध्ये बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन यात्रा चालू असताना तेथील प्रशासनाने अडथळा निर्माण केला व काही कारण नसताना त्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. आणि तेथील प्रशासनाचं काम असतं की दंगल सदृश्य परिस्थिती जर निर्माण झाली तर ते नियंत्रणात आणण्याचं काम असतं, परंतु तिथं उलटं झालं. तेथील प्रशासनाने दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करून आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. आणि आम्ही या ठिकाणी सर्वजण तेथील प्रशासनाचा व BJP सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. जनतेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जेल भरो आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत की ज्या देशामध्ये संविधानाचं पान उलटल्याशिवाय जनतेचं चलनवलन सुरू होत नाही आणि आज या ठिकाणी 4 भडवे एकत्र येतात आणि संविधान जाळतात आणि सरकार अशा लोकांना पाठीशी घालतं आणि या देशाचे मूळ निवासी की त्यांच्यावरती अत्याचार करतं, अन्याय करतं. ज्या संविधानाने सर्वसामान्य जनतेला जे अधिकार दिलेले आहेत ह्या अधिकाराची पायमल्ली करत आहे. की आताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की EVM मशीन, मतदान यंत्राच्या माध्यमातून हे सरकार काळाबाजार करतं आणि सर्वसामान्य माणसांचा हक्क हिरावून घेतं. आज परिवर्तन रॅली 1 महिना 1.5 महिना चालली आणि ज्या ठिकाणी समारोप व्हायचा त्या ठिकाणी अचानकपणे 20 तारखेला संविधानाची पायमल्ली करून की आमच्या देशाचे जे प्रमुख बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष वामनजी मेश्राम साहेब यांना देखील त्या ठिकाणी अटक केली.
की ज्यांनी आजपर्यंत फक्त संविधान वाचवण्याचाच प्रयत्न केला, संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलं आणि अशा माणसाकडून संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊ नये हा दृष्टिकोन ठेवून या देशाच्या बाहेरून आलेल्या खैबर खिंडीतून आलेल्या लोकांनी आज भारताच्या मूळ निवासीवरती अन्याय केला. बहुजन क्रांती मोर्चाची जी परिवर्तन यात्रा चालू होती आणि देशभरातच चालू आहे, UP, बिहार, MP, हरियाणा, राजस्थान या ठिकाणी, आणि गुजरातमधली परिवर्तन यात्रेचा समारोप अहमदाबाद या सिटीमध्ये होता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी ऐन वेळेस म्हणजे बहुजन क्रांती मोर्चानं महिनाभर आधी परवानगी घेऊन सुद्धा पोलीस प्रशासनानं अगदी 11th आवरला म्हणजे आदल्या दिवशी सांगितलं की तुम्हाला मैदान देता येणार नाही आणि बहुजन क्रांती मोर्चाचा कार्यक्रम त्यांनी विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक माननीय मेश्राम साहेब यांनासुद्धा त्यांनी अटक केली आणि तिथल्या कार्यकर्त्यावर लाठीचार्ज करून म्हणजे अमानुष असं पोलिसांनी ते कृत्य केलं. सरकारच्या सांगण्यावरून केलं असेल, कारण आज ब्राह्मणी व्यवस्थेला SCचा लोक मिळून नाही राहिला, STचे मिळून नाही राहिले, OBCचे मिळून नाही राहिले, त्यामुळे ते पोलीस प्रशासनाचा फायदा घेऊ राहिलेले आहेत आणि पोलीस प्रशासनाला आमच्यावर लाठीचार्ज करण्यासाठी त्यांनी उद्युक्त केलेला आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. मोताळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना C24 तास प्रतिनिधीच्या सतर्कतेनं अटक, 8 व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल. शासनानं देशी दारू दुकानाची वेळ वाढवण्याचा घेतलेला निर्णय हा त्वरित मागे घ्यावा. मातृभूमी व्यसन निर्मूलन संस्थेच्या वतीनं नायब तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील आठवडे बाजार हा ग्रामपंचायतीनं बांधलेल्या ओट्यावरती भरवावा यासाठी ग्रामस्थांनी दिलं निवेदन. आणि संविधानिक हक्क अधिकारांच्या संरक्षणासाठी राहुरी इथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं जेल भरो आंदोलन संपन्न. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.